हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 25 बघितलेला. आज आपण भाग 26 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रकाश टेन्शनमध्ये ती पिऊला मागत आहे. म्हणत होती, माझी मुलगी मला द्या, मी निघून जाईन आणि नाही दिली तर तिला मिळवण्याचे वेगळे मार्ग आहेत. त्यावर रमेश पुन्हा आश्चर्याने, तिला पिऊ पाहिजे? अरे पण पिऊला घेऊन ती करणार काय आहे? जसं तिचं लाईफ सुरू आहे त्यात पिऊला ती कसं सांभाळणार? उलट पिऊमुळे तिला अडचण होईल. पण तू एक काम कर, तिची जेवढी माहिती मिळेल तेवढी काढ. कारण समजा ती जर का कोर्टात गेली तर नाईलाजाने मलाही आपल्या मुलीसाठी कोर्टाची पायरी चढावीच लागेल. तर माझ्याजवळही काही मटेरियल पाहिजे ना, तिची मला माहिती पाहिजे. सोबत त्याचे काही पुरावे असले तर खूपच चांगलं. त्यावर रमेश, तू टेन्शन नको घेऊ, मी तिची संपूर्ण माहिती काढून देतो. त्यावर प्रकाश, थँक्स यार. त्यावर रमेश, काय तू यार पण म्हणतो आणि थँक्स पण? प्रकाश यावर काहीच न बोलता फक्त स्माईल करतो. इकडे कोमल अपॉइंटमेंट घेऊन नागपूरच्या एका नावाजलेल्या वकिलाला भेटायला जाते. ॲडव्होकेट कामत कोमलचं सगळं ऐकून घेतात. ओके, तुमची बाजू समजली मला. तुम्हाला तुमच्या मुलीची कस्टडी पाहिजे आहे. पण माझे काही प्रश्न आहेत, त्याचे तुम्ही खरं खरं उत्तर द्या. ते या केससाठी खूप आवश्यक आहे. आधीच सांगून ठेवतो, माझ्यापासून तुम्ही जर काही लपवून ठेवलं आणि समोरच्या पार्टीच्या वकिलाने तेच हेरलं तर आपली केस कमजोर पडू शकते. तेव्हा मला सगळं खरं खरं सांगा. त्यावर कोमल कॉन्फिडंटली, येस ऑफकोर्स, विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. त्यावर ॲडव्होकेट कामत चष्म्यातून कोमलच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेक करीत, तुम्ही म्हणता तुमच्या नवऱ्याने आणि सासूने मुलीचा जन्म होताच तिला तुमच्याकडून काढून घेतलं आणि हॉस्पिटलमधूनच तुम्हाला डिवोर्स पेपरवर सह्या करून हाकलून लावलं. त्यावर कोमल आत्मविश्वासाने, हो अगदी बरोबर, असंच झालं. त्यावर ॲडव्होकेट कामत संशयाने तिला बघत, असं होणं शक्यच नाही. एका व्यक्तीच्या सहीने कधी डिवोर्स होत नाही. तो जर म्युच्युअल असेल तरच ते शक्य आहे आणि त्यांनी तसं केलं तर तुम्ही कोर्टात धाव घेऊ शकत होत्या. तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टात धाव का नाही घेतली? आणि दुसरं म्हणजे तुम्ही या 4 वर्षात एकदाही आपल्या मुलीला भेटायला आल्या नाही किंवा तसा काही प्रयत्नही केला नाही. किंबहुना तुमची मुलगी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. हे समजलं नाही मला. असं तर नाही तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीला सोडून गेल्या आणि आज तुमची ममता जागली तर तिला परत मिळवायचा प्रयत्न करीत आहात? ॲडव्होकेटच्या बोलण्यावरून कोमलच्या लक्षात येतं की वकील खूप हुशार आहे आणि त्याने खरं काय ते ओळखलं सुद्धा. तेव्हा जे आहे ते खरं सांगणे शहाणपणाचे आहे. नाहीतर पैसेही जाईल आणि आपल्याला ही केस करून जे मिळवायचं आहे ते सुद्धा मिळणार नाही. त्यावर कोमल मान हलकी तिरपी करून त्याला स्माईल करीत बघते. हुशार आहात, आय लाईक इट. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला काहीही करून माझ्या मुलीची कस्टडी मिळवायची आहे. फीस तुम्ही म्हणाल ती द्यायला तयार आहे, पण मला माझी मुलगी पाहिजे. त्यावर वकील पण हसत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची मुलगी तुम्हालाच मिळेल. फक्त फीसचं तेवढं बघा, जसं तुम्ही बोलले. त्यावर कोमल हसत, डोंट वरी, होऊन जाईल. ज्या दिवशी त्यांना नोटीस गेली त्याच वेळी तुमच्या अकाउंटवर 1,00,000 ट्रान्सफर होईल आणि बाकीचे पैसे केसची प्रगती बघता वेळोवेळी मिळतील. त्यावर वकील, मी आत्ताच कामाला लागतो आणि लवकरात लवकर नोटीस पाठवण्याची तयारी करतो. त्याचे शब्द ऐकून कोमल खुश होऊन तिथून निघते आणि एका बारमधून वाईनची बॉटल घेऊन ती बॅगमध्ये व्यवस्थित ठेवत हॉटेलवर येते. आनंदातच ती रूमवर चिकन तंदुरी मागवते. हळूहळू वाईनचे सीप घेत विचार करू लागते, मिस्टर प्रकाश धुरी, बघ तुला आता मी कशी माझ्या मागे मागे फिरायला लावते. त्या दिवशी हॉटेलवर खूप ॲटिट्यूड दाखवत होता, तेही मला, दी ग्रेट कोमलला. पण मला आता कळलं आहे तुझा जीव तुझ्या मुलीत आहे. तिला कब्जात केलं की तू आपोआप सुतासारखा सरळ होशील आणि माझ्या मागे मागे येशील. तुझ्याकडे तेव्हा ऑप्शनच नसेल, तेव्हा माझं ऐकण्याशिवाय. आता तिला वाईन चढायला लागली तसे तिचे मूड स्विंग होत स्वतःशीच बडबड करीत, मला ना कंटाळा आलाय या जगण्याचा. आय वॉन्ट रिस्पेक्टफुल लाईफ. आय एम नॉट अ कीप, डॅम इट. आय वॉन्ट लॉट्स ऑफ मनी, लॉट्स ऑफ फन अँड अ हजबंड लाईक अ प्रकाश धुरी, अ पुअर गाय.
ही कांट डेअर टू से मी नो, दॅट्स वाय आय लाईक यू सो मच. आणि अचानक आठवत, ओ गॉड, माझ्याकडे पैसे नाहीत, काहीतरी करावं लागेल. त्या लिच्छड वकिलाला पण द्यावे लागतील ना. ती आपला मोबाईल काढून त्यातली कॉन्टॅक्ट लिस्ट स्क्रोल करीत एका नंबरवर येऊन थांबते. येस, आता तू मला पैसे देशील. लगेच ती त्याला फोन लावते, पण पलीकडून फोन कट होतो. 5 वेळा कट होऊन 6वी वेळ शेवटी पलीकडून कॉल रिसीव्ह करतो. तशी कोमल चिडत, ए लुच्चा, माझा कॉल का कट करतोस रे? तुझी हिंमत कशी झाली? त्यावर पलीकडून, मी मीटिंगमध्ये होतो. त्यावर कोमल चिडून, ए हे घिसेपिटे कारण मला नको सांगू, तुझ्या बायकोला सांग जा. पलीकडून, काम आहे का? बोल लवकर, माझ्याकडे वेळ नाही. त्यावर कोमल रागाने, कुणाला सांगतोस रे? वेळ माझ्याकडे पण नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या अकाउंटला 10 लाख टाक, माझ्याजवळचे पैसे संपले. पलीकडून आश्चर्याने, काय 10 लाख? सध्या नाही आहेत माझ्याकडे, आणि कंपनीच्या अकाउंटमधून मी तुझ्या अकाउंटला नाही टाकू शकत. त्यावर कोमल तंदुरी चिकनचा पीस तोडीत रागाने, मला नाही ऐकायची सवय नाही, माहिती आहे ना. पलीकडून चिडत, सवय नाही तर कर, यापुढे तुला मी 1 रुपयाही देणार नाही. पुन्हा मला फोन करायचा नाही, समजलं. आता मात्र कोमलचा पारा भडकतो. ती समोरच्या चेअरला जोरात लाथ मारीत, हाऊ डेअर यू, हिंमत कशी झाली तुझी मला नाही म्हणायची? तुला माहिती नाही मी काय करू शकते ते. आपल्या रंगीन रात्री लक्षात तर असेलच, हॉटेल ब्ल्यू मून लक्षात आहे. त्याचा व्हिडिओ जर तुझ्या बायकोला मिळाला तर काय होईल? पलीकडून घाम फुसत तप तप करीत, ए तू काहीही करणार नाही. तुला मी मागे 25 लाख दिले, तेव्हाच तर तू तो व्हिडिओ डिलीट केला ना. त्यावर कोमल जोरात हसत, ओ मेरी जान, तेव्हाच व्हिडिओ डिलीट केला असता तर तुने तर आत्ता मला धुडकावूनच लावलं असतं, ओळखसुद्धा दाखवली नसती, बरोबर ना. म्हणून मी तो व्हिडिओ व्यवस्थित जपून ठेवला आहे. तू काळजी नको करू, मी त्याला माझ्या प्राणापलीकडे जपेन. पलीकडून आवाज एकदम नरम होत, हे बघ कोमल, मी तुला तू जेव्हा म्हणशील तेव्हा पैसे देतो, तू तरी तो व्हिडिओ डिलीट करीत नाही. धिस इज नॉट फेअर ना. कोमल जीवावर आल्यासारखी, ए ठेव फोन आता, बोर नको करू मला, तेवढे पैसे लवकर ट्रान्सफर कर. एवढं म्हणून ती फोन कट करते आणि 5 मिनिटाच्या आत तिच्या अकाउंटवर 10 लाख जमा झाल्याचा मेसेज येतो. कोमल त्या मेसेजकडे बघत, आपण जणू कुणालाही इझिली नाचवू शकतो या भावनेने स्वतःला आणखी ग्रेट समजू लागते, आणि तिची पुन्हा एकदा खात्री पटते की आपण प्रकाशला खूप आरामात वाकवू शकतो. तेवढ्यात तिच्या रूमवर नॉक होते. तशी हातातला ग्लास टेबलवर ठेवत, कशी बशी स्वतःला सांभाळत, हळूहळू सांभाळून पाय टाकीत ती दरवाजापर्यंत पोहोचते. दरवाजा उघडून समोरच्या व्यक्तीला बघत खुश होत, ए दीपिका, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राइज. दीपिका आत येत, हाँ यार, बाजू के होटल में एक कस्टमर के साथ मीटिंग है, मीटिंग में 1 घंटा टाइम है, तो सोचा तुम्हें मिल लूं. त्यावर कोमल डोळा मारीत, ओ मीटिंग फुल नाईट आहे की. त्यावर दीपिका गुड स्माइल करीत, बस 2 घंटे की. त्यावर कोमल 2 घंटे कितीमध्ये फिक्स झाली. त्यावर दीपिका 25,000, बस एवढेच. अरे मेरी जान, अपनी खूबसूरती तो देख, ये कम नहीं है क्या. कोमल तिला खाली दाखवत, जाने दो यार, 2 घंटे के लिए ठीक है, फुल नाईट से तो अच्छा है 2 घंटे, मैं फ्री हो जाऊ. कोमल चढलेल्या अवस्थेत कधी हिंदी, कधी मराठी, तर कधी इंग्लिशमध्ये सुरू होत, बाय द वे, बरं केलं आली, मला पण थोडी कंपनी मिळाली. दीपिका आत टेबलवरचा ग्लास, चिकन आणि वाईनची बॉटल बघून, अरे वा, अकेले अकेले पार्टी कर रही हो, समथिंग स्पेशल. कोमलला थोडी चढलेली असते, त्यामुळे थोडी नशेत पण बरीचशी शुद्धीत, हे दीपिका, आता माझं लाईफ बदलणार आहे, मग माझ्या आयुष्यात सगळं स्पेशल राहील, माझ्या लाईफचं एव्हरी मोमेंट स्पेशल राहील. अरे वा, ऐसे क्या होने वाला है तेरे लाईफ में. कोमल हात हलवत गिरकी घेत, जे घडायचे ते आधीच घडलं मेरी जान, आता फक्त माझी एंट्री बाकी आहे. त्यावर दीपिका संभल के, कहा जाने की तैयारी हो रही है. त्यावर कोमल तिला डोळा मारीत, ससुराल. त्यावर दीपिका आश्चर्याने, क्या बात कर रही हो, सच्ची में तुम शादी कर रही हो. त्यावर कोमल, नहीं बे, शादी तो कब की हो चुकी है मेरी, बस अब ससुराल जाऊंगी. त्यावर दीपिका, अबे इतनी मत पिया कर कि दिन में भी सपने दिखने लगे. त्यावर कोमल तिला दोन्ही हाताने बेडवर बसवत, अरे मैं सच कह रही हूँ, मैं शादीशुदा हूँ, मेरी एक बेटी भी है, बस मेरे पति की जो दूसरी बीबी है
उसको घर से निकालने के बाद मेरा ही राज है। त्यावर दीपिका न समजून तेरे पती की दुसरी बीबी मतलब? तेव्हा कोमल तिला आपली सगळी जीवन कहाणी सांगते। त्यावर दीपिका तिला विचित्र नजरेने बघत, कोमल अबे तेरी जैसी बेवकूफ औरत मैंने कहीं नहीं देखी। अच्छा खासा घर परिवार छोड़ के एक किस दलदल में आ गई तू। अरे ऐसी जिंदगी मुझे मिलती तो मैं कभी उसे छोड़ के नहीं आती। त्यावर कोमल तक्रार करीत, अरे तुझे पता नहीं मेरा पति एक नंबर का फटीचर है, पढ़ा लिखा है, ऑफिसर भी है, पर रहता बिल्कुल मिडिल क्लास। उसके सपने भी वैसे ही मिडिल क्लास। उसको आगे बढ़ना नहीं था, उसको तो वही रहना था, तो मैं क्या करती उस झोपड़पट्टी में। पर मेरे सपने तो बड़े थे, मुझे दुनिया घूमनी है यार, सारे शौक पूरे करने हैं। त्यावर दीपिका गोंधळून, तब उसने तुम्हारे शौक पूरे नहीं किए तो अब कैसे करेगा। त्यावर कोमल, अब मेरे शौक मैं ही पूरे कर सकती हूँ, उसके लिए मुझे उसके जैसे फटीचर की जरूरत नहीं। त्यावर दीपिका कंफ्यूज होत, अबे तुझे ना बहुत चढ़ गई है, इसलिए तू मन में जो आए बके जा रही है, और एक मैं पागल जो तेरी बात सीरियस होके सुन रही हूँ और अपने दिमाग का दही कर रही। त्यावर कोमल, सुन, तुझे तो यही लग रहा है ना कि अगर मैं अपने शौक खुद पूरे कर सकती हूँ तो मुझे पति क्यों चाहिए। त्यावर दीपिका मान हलवत होकार भरते की तिला तोच प्रश्न पडला आहे। त्यावर कोमल पुन्हा एक पेक हातात घेऊन त्याचा सीप घेत, अबे वो बुड्ढा मर गया साला, अच्छा हुआ मर गया। मुझे लगा वो मुझसे शादी करेगा लेकिन बहुत हरामी निकला साला। मजे तो बहुत लूटे उसने मेरे साथ लेकिन शातिर था बहुत। शादी नहीं की उसने, ऊपर से मुझे लगा वो फ्लैट तो वो मुझे देगा, लेकिन उसमें भी उसने ऐसा कुछ कर रखा था कि मैं वहाँ सिर्फ रह सकती हूँ। उसके बेचने का या रेंट पे देने का हक सिर्फ उसके बेटे को है। वो तो मर गया लेकिन मेरे हाथ कुछ भी नहीं लगा। साले ने अपनी विल पहले ही बना के रखी थी, उसमें उसकी सारी प्रॉपर्टी उसकी बीबी और बेटे की नाम थी। अब मैं दूसरा शिकार ढूंढने निकली तो उस बुढ़े की वजह से अब सब मुझे प्रोस्टिट्यूट समझने लगे। मेरा रेट पूछते हैं, 1 महीने के लिए, 1 हफ्ते के लिए। अरे हट, मुझे कॉल गर्ल नहीं बनना, मुझे रिस्पेक्टफुल जिंदगी चाहिए, इसलिए अपने पुराने पति को फिर से अपना रही हूँ। बस एक बार सारी दुनिया को पता चल जाए कि मैं उसकी बीबी हूँ और उसकी बच्चे की माँ, तो मेरी भी समाज में एक रेपुटेशन होगी, तब कोई मुझे रेट पूछने की हिम्मत नहीं करेगा। त्यावर दीपिका तिची खिल्ली उडवत, तो तू अब हाउसवाइफ बन के रहेगी, सती सावित्री की तरह पति के पैरों में। त्यावर कोमल चिड़ून, अबे हट, मैं और हाउसवाइफ वो तो कभी भी नहीं होगा। कुछ दिन रहूंगी उसके साथ, फिर बॉम्बे चली आऊंगी अपनी जिंदगी अपने तरीके से जीने। बीच बीच में उसके पास जाती रहूंगी, लोगों को भी लगे कि मैं शादीशुदा हूँ। त्यावर दीपिका, और तुम्हारा पति मान जाएगा ऐसे, वो तुम्हें जाने देगा और बॉम्बे में रहने का खर्चा देगा वो। त्यावर कोमल हंसत, अरे मेरा पति गाय है गाय, मैं जैसा कहूंगी ना वो वैसा ही करेगा। मेरे सामने तो वो मुंह भी नहीं खोल सकता, मुझे ना कहने की हिम्मत उसमें नहीं है। आणि डोळा मारित, और फिर पैसे कमाने के लिए और भी तो सोर्सेस है मेरे। त्यावर दीपिका, यार ये सब तू कर सकती है, इतने बड़े बड़े लोगों को कैसे ब्लैकमेल करती है रे तू, तुझे डर नहीं लगता। त्यावर कोमल, उसके लिए हिम्मत चाहिए मेरी जान, सबके बस की बात नहीं है, और कोमल जैसे कोई खास नाही। दोघेही हसत ती वाईनची बॉटल संपवतात। इकडे प्रकाश आज स्नेहलला चेकअपला न्यायचं असल्यामुळे ऑफिस लेट जाणार होता। प्राजक्ताताई आज खास त्याच्या स्टाईलची आमटी बनवित होत्या आपल्या सुनेसाठी, आणि काकू त्यांची मदत करीत होत्या। स्नेहल हळूहळू आपली तयारी करीत होती। प्रकाश आणि पियूची मस्ती सुरू होती। पियूचं थोडं अंग गरम वाटलं म्हणून आज तिला शाळेत पाठवलं नव्हतं। स्नेहल आतूनच, पियू अगं हे तापाचं औषध पिऊन घे आणि आराम कर। त्यावर पियू पप्पासोबत खेळता खेळता, मी नाही ग, मला औषध नको, ते खूप कडू आहे। त्यावर स्नेहल रागवत, पियू नाटक नको करू, सिरप आहे आणि सिरप गोडच असते। पियू नकार घंटा वाजवत सुरू असते, मी नाही ना।
त्यावर स्नेहल बाहेर येऊन जबरदस्ती पिऊला उचलून घेते, पण तशीच तिच्या हातातून सुटण्यासाठी पिऊ हातपाय झाडते. प्रकाश ते बघून काळजीने स्नेहल सांभाळून तशी पिऊस लगेच हातपाय झाडायची थांबवत लाडाने, मम्मी नको ना, बघ मला आता ताप पण नाही आहे. स्नेहल तरी तिला रूममध्ये उचलून घेऊन जाते. प्रकाश हसत उठतो तर दारावरची बेल वाजते. तसा रूममध्ये जाता जाता तो वळून दारावर येतो. दारावर एक पोस्टमन त्याला रजिस्टर पोस्ट देतो. प्रकाशला शंका येतेच, तसा तो गपचूप कुणाला न सांगता बाजूला जाऊन तो एन्व्हलप उघडतो आणि वाचतो. त्याची शंका खरी ठरली. कोमलने पिऊच्या कस्टडीची केस टाकली होती. त्यावर प्रकाश विचार करीत घरात सगळ्यांना ही गोष्ट सांगावीच लागेल. न सांगून जाणार कुठे, माहिती तर होईलच, पण स्नेहलचं कसं? तिचंच सगळ्यात जास्त टेन्शन आहे. आईला तर कसेही सांभाळून घेईन, पण स्नेहल पॅनिक होते. तिला कसं समजवायचं? कोर्ट केस म्हटली की स्नेहलचा तोल नको जायला, पण आधी एखादा वकील बघावा लागेल. त्यानंतर ही गोष्ट घरी सांगेन. तो लगेच गणेशला फोन लावतो. हॅलो गणेश, तुझी शंका खरी ठरली. तिने पिऊच्या कस्टडीसाठी केस टाकली आहे. त्यावर गणेश धक्का लागल्यासारखा, काय? अरे पण कोणता असा वकील आहे ज्याने ही केस घेतली? जिने जन्म देताच मुलीला टाकलं, ती आता त्याच मुलीची कस्टडी मागत आहे. त्यावर प्रकाश, अरे पैसा फेकला की भरपूर वकील मिळतात कशाही केस लढायला. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कसं करायचं यात ते हुशार असतात. त्यावर गणेश, आता रे आता कसं करायचं? त्यावर प्रकाश, आता आपल्यालाच लढावं लागेल आणि मी माझ्या मुलीसाठी लढेन. अगदी हाय कोर्टात सुद्धा जावं लागले तरी जाईन. संध्याकाळी भेटतो का? एखादा चांगला वकील बघावा लागेल ना? त्यावर गणेश, ठीक आहे, सायंकाळी मी तुझ्या ऑफिसच्या खाली येतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.